लग्न झालंय मला भांडून लग्नाला बोललंय लग्न झालंय इकडे साईडला यामध्ये शेणी यामध्ये चौकाच्या साईडला आमच्या गाडीला संपलंय त्याला आता कसं वाटतंय तुला एवढं मोठं नाही ना आता भारी वाटत आता लई भारी वाटत ना त्याला संपलंय आता भावानं कसं वाटलं भेटून भारी वाटलं ना काय आहे बाई काय आहे असलं लग्नाला जी मुश्किल झाली का नाही तेव्हा एक गाडी फोटो काढून गेली त्याला दुसऱ्या पुणे लांबचं आहे कसं काय ओळखलं जसं लग्नामध्ये आलो ना तसं आपल्या फॉलोअर भेटलं कुठला नुसतं आणि नुसतं पिकलं एकदम खतरनाक मध्ये मित्रांनो मी MS45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आज तारीख 13 आहे आणि आज मला लग्नासाठी जायचंय आज थोडक्यात मला आमच्या भाचीचं लग्न असले का तर मला जायचंय आज रविवार आहे आपल्याला लग्नाला जायचंय माड्याला राहायची तयारी बघायची तयारी कुठपर्यंत झाली बघू झालं का नाही उरकलं नाही तुझं तुला कसं वाटतंय आज लग्नाला जायचं आपण एकदम भारी वाटतंय ना तुला खुश आहे आज सकाळ सकाळ मला लागणार निघतो म्हणून हा सकाळी ती खुश झाली का नाही मी लग्नाला मी तर आईला आधी माझ्या गाडी बसायला येत नाही कारण की माझ्या गाडीवर 2 सीट आहेत तर माझ्या गाडीवर आई दाडी असल्यामुळे आईला बसायला येत नाही माझ्या सीटावर तर आईला लग्नाला जायचंय कुठं माडेला माडा तालुका हे तुळजाबाग आणि मंगल कार्यालय वाकाव रोड त्या ठिकाणी आज आम्ही लग्नाला येणार आहे तुम्हीही या आम्ही पण आपला व्हिडिओ उद्या पडणार आहे ना हे उद्या त्याला व्हिडिओ पडणार नाही तर आज त्यांना सांगून काहीच फायदा नाही मनापासून आभार आहे आपल्या युट्यूब चॅनलला 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि दिवसात 2,000 फॉलोअर्स वाढायला लागते दिवसात 2,000 सबस्क्रायबर वाटते तर आपल्या युट्यूब चॅनलला ग्रोथ धरली आणि 1 मिलियन काल पूर्ण धरते टोटल समजा तर भारी वाटते खूप जास्त आपल्या युट्यूब दमनवर निघाले तर तुम्ही असत आपल्या मराठी शेतकरी पोराला एकदम खतरनाक मध्ये असंच सपोर्ट राहून द्या तर सध्या चालू सकाळ भाकरी मग ही सकाळ भाकरी तयार झाल्यावर मग आम्हाला लग्नासाठी जायचं या आई आज मस्त फुल टू रेडी होणार नाही आज एकदम आई मस्त मध्ये सकाळचं जेवण माणसं नाश्ता करते पण मी जेवण करतो सकाळ घेऊया बेसनची पोळी आणि कडक भाकर एकदम गरम खूप जास्त भाकर लागतं हा लईच सारखंच बघायचं वर्षात एक नटाला सारखंच बघायचा बघा काय कसं वाटतं या इतकी जास्त नटली तू आज लग्नाला जायचंय म्हणून भारी वाटतं सोनं अंगा बसल्या पायांना काय वाटतं नेमकं एकदम भारी वाटतं एकदम भारी वाटतं वर्षात नाही माझं काम असायचं माझं काम असायचं कुठल्या पण बाईचं असंच आहे सगळ्यात मेन गोष्ट कशी ना वर्षात एकदा बसला ना मी अशी दिसती मी तशी दिसती असंच असतं या की बा इतर डुप्लिकेटच आहे डुप्लिकेट आहे रे डुप्लिकेट माल आहे सगळ्यांना सांग डुप्लिकेट तुझी आबरू जाखायचं तिथे उघडं कर समजा अवघड आहे गाड्या खोटं तर बोलला का येतंय का नाही काय खोटं बोलून काय करायचं तवा बिकॉज हमारे पापा का यहाँ पे चल रहा है मस्त में यूरिया एकदम मिक्सिंग करना यहाँ पे दादा आमचं मग काम करून घेत होय आहे मग ती कोंबडी हाकलून आण आता मला तिकडे झाडाला जायचं आणि मग तिकडे कोंबड्या इकडे हाकलून आणायच्या ही काम समधी मला काय सांगत असती तू बघाल तवा हा तर ओके आता मी निघालो या लग्नाला जायची वेळ झाली माझी मला इथनं 50 किलोमीटर लग्नाला जायचं या आईन दादा पाठी मग मटेरियल बसते तर मला जाऊन तळवट घेऊन येतं आम्हाला जायचं कॅनेलला गैनानीची तर जातो गाडीची चावी कुठे या गाडीची चावी घेतो आणि जातो मी 1-2 किलोमीटर जाऊन मला तळवट घेऊन जायचं जाऊन गावावर राहणं मोठे कसं आहे ना जरा नादच नाही करतो ना जरा आमच्या इकडे आणि रानटी माणसांना नाही इकडलं वातावरण 1 नंबर आहे नाहीतर बिल्डिंग बघून थकून जाते ती माणसं तसं आम्हाला इकडं टोटल हिरवळ आहे बघल तिकडे हिरवं आणि तिकडे बघल तिकडे काचा आणि बिल्डिंग आहे पुणे मुंबईच्या माणसांचं ना लय अवघड आहे भयंकर अवघड आहे लय जास्त अवघड आहे हे बघा कसं आहे आमच्याकडलं कसं वातावरण आहे झाडी झुडपं आणि तिकडं नुसत्या बिल्डिंगा तळवट घेण्यासाठी आलो मी तळवट घेण्यासंगच मला बघा नुसतं आणि नुसतं पिकलं एकदम खतरनाक मध्ये एकदम गोड असं पिरू खायला मिळतं पण हे पिरू मला बघून खायला लागतील बिकॉज ह्यात म्हणजे जास्त किडायचं तर त्यामुळं ही बघा ह्यातमध्ये हमखास किडा असणार नाही तो मी दाखवतो हे का ही गेलं कामात नाही ह्याला किडायचं त्यामुळे हे खायचं नाही एखादं गावलं तर नशिबानं चांगला भेटू शकतो आपल्याला ही गवतीची आहे ही काय ऊस नाही खूप जास्त भारी वास आहे हेवा ही आहे बघा 1 नंबर नाही हे ह्याला पण किडा पडला गेला हेवा नाही फायनली तळवट घेतलेला आहे तळवट दिलेला आहे आम्हाला थँक्यू चला मी नाही मस्त मध्ये रेडी झालो आता आम्ही निघालो लग्नासाठी पण एक समजत मेन गोष्ट की आम्हाला उशीर झाला आहे आपल्या उशीर झालेले
मग मटेरियल मकाला कालवलं मटेरियल काढलं कसं दिसतं तुम्हाला सांगितलं मटेरियल काढलं मग वर नेऊन दिलं आता एक तासात आम्हाला कसं करून पोचावं लागेल किती 50 ते 60 किलोमीटर अंतर आहे गाडी आपल्यापेक्षा हायबूज आहे काय आज नाही सणात जाऊन सणात ठेवूया चला टायमिंगवर पोहोचणं लय जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर आम्हाला चुलत भाऊ येते वर आमची भजिता करून जाईल बेकार लवकर निघूया चला फटकून आय रेडी चल बस गाडीवर काळं समजा ओके भावांना आज लागा आम्ही आंबाडमध्ये आलेलो आहे आणि आंबाडमध्ये आल्यानंतर ना आमच्या आईचं आवरणं चालू आहे काय चालू आहे आई मेकअप नाही तर म्हणतो काय सोन्याची तार तुटली काय नाही काढलंय अयो सगळं माझ्या आईच्या हाताला लागले हवा किती बघितले हवा दाखव किती लागली हवा काय लागली का आई हाताला माझ्या आईच्या हाताला लय घाव येतं तुम्हाला काय सांगायचं आहे इतकं घाव येतं का नाही माझ्या आईच्या हाताला लय घाव येतं लगा आम्ही थांबलो आंबाडमध्ये आता काहीतरी थंड घ्यायचं आणि मग नंतर फोड निघायचं अजून इथनं राहिलेलं बघ आपल्याला 50 किलोमीटर अजून इथं जायचं आहे तर ओके आता आम्ही आलो लग्नामध्ये आणि सध्याला आता आम्ही थांबलेलो बाहेर इथं तिथं माझी गाडी लावली इथं अशी आणि आता मी नाही निघालो आतमध्ये हातची खायची झाली ते म्हणते लग्नाला अजून 1 ते 1.5 तास अजून टाईम आहे 12 वाजून गेलं ते आतापर्यंत तर चला आपण जाऊ आता आतमध्ये चला जसं लग्नामध्ये आलो ना तसं आपल्या फॉलोवर भेटलं भाऊ कुठला आहे तुम्ही अंजनगाव माटे अंजनगाव नाव काय पब्लिक स्कूल माडा या ठिकाणी प्राध्यापक आहे अरे वा 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 छान मुलीचं नाव काय तेजस्विनी गायकवाड वा वा मस्त आता लग्नाला तुम्ही कुणा नवर मुलं मुलाकडनं आहे नवर मुलाचा भाऊ आहे मी बरं सख्खा चुलत भाऊ आहेत बरं चुलत सक्का असं काय नसते अच्छा आज जाऊन अजून बरेच जण भेटते अतिशय भारी वाटलं साहेब तुम्हाला ओळख येत नाही कडे मध्ये जरा थोडं सध्याला का आम्ही लग्नात आलो या बरेच जण मला भेटते एकदम मस्त फोटो समजा सगळे घेतोय मी तर लग्नाला वारदावा निघलेला आहे लग्नाला भयंकर उशीर झाला आहे सगळा हे बाय इकडे आहे निघालो या चला जाऊ एकदम दमाने एकदम समजे एकदम अशी मस्त मध्ये आपली बाकी नुसता बाया नुसता खायला खेकाना उठला का समजा बाया खायला बसले आधी लग्न तिकडे अजून वरते वर्धा वगैरे तर तिकडे खायला सगळं चालू केलं माणसाने बाया काय का मग मी वरनं म्हणत होतो समजी खाते मी वरनं बोलत होतो पण असं मी खातो का जेवायला जेवण करतो वर्धावा गेला जेव्हा वर्धावा येईल ना त्यावेळेस मग तुम्हाला नंतर पब्लिक दाखवू किती यायची त्याआधी जेवण करून जरा समजायला फायनली लग्न झालंय मला भांडून लग्नाला बोललंय लग्न झालं आमची यंदा काकू बघा आलं लग्न झाली समाधान झाली लग्नाला झालं बघा लग्नाला तो मस्त मध्ये लग्न लावलं खुश आहे ना आता पप्पांना काय म्हणायचंय का सायकल नाही आणले सायकल पुढे दिल्ली ते हातातला आता आम्ही कुर्डूमध्ये आलो कुर्डवाडीमध्ये आल्यानंतर आमच्या आईला लागली भूक वडापाव खायच्या त्या आमच्या लग्नात खात नाही लग्नात कशामुळे खात नाही कारण की ती लग्नात तिला खायला जमत नाही मग त्यामुळे मी घेतली असे मग तर आईला म्हणलं आई तू खा म्हणलं वडापाव आईला वडापावला आवडतो खायला तर आई वडापाव खाती गाडी लावली तिकडे जायला नंतर लसी पितो आणि मग नंतर निघतो टीम करून निघालं तसं लग्न एकदम भारी झालं लय भारी वाटलं मला तर चला कसा लागतो वडापाव मस्त आहे काय खायची तेवढं पुढं इकडे साईडला यामध्ये शनी यामध्ये चौकाच्या साईडला आमच्या गाडीला संपलंय त्याला आता कसं वाटतंय तुला एवढं नाही आता भारी वाटत आता लई भारी वाटत ना त्याला संपलंय आता माझ्याकडून 200 रुपये घेतात तेवढंच त्याला टाकलं तू पदर 200 तुझं काम होतं तुला लग्नाला जायचं होतं ना मग तुझं काम होतं नाही जास्त पैसे द्यायचं मग तू गाडी तुला नव्हतं का थोडं टाकाय सध्या तेल संपलंय गाडीतलं हे गाडी आपल्याला येईल आता 2 मिनिटांमध्ये येईल आपल्या पैसे मग त्यांच्या गाडी जाऊन आपल्याला तेल आणायचं भाऊ तुम्ही देवासारखं धावून आलेला माणसं आहे आमच्यासाठी चला पेट्रोल आणण्यासाठी लगेच आलं आता जाऊन तेल घेऊन येऊ आता चला लग्नाला जी मुश्किल झाली का नाही तेव्हा एक गाडी फोटो काढून गेली तेव्हा दुसरी आली कसं काय ओळखलं राव फिरून आला काय माघार तुम्ही पाहून फिरून आलो बरं धन्यवाद माणसाला जाऊन धन्यवाद कुठला आहे तुम्ही पुणे लांबचं आहे कसं काय ओळखलं राव फोटो काढताना आईला पाहिलं पुण्यातली माणसं समजे जोक नाही राव समधी भेटते त्या का फेरा वाऱ्याने का आता फक्त हेल्मेट घालून निघायचं काम आहे अरे पाऊस आला की आहे पावसानं कसं वाटलं भेटून भारी वाटलं ना समधी भेटली एकदम भारी वाटतं समजून भेटत जाते ती या चला आता सध्या वर आलो रानामध्ये कपडे बदलली वरच्या रानात आलो गुरासाठी वैरण काढतो बघा बा इथं वैरण काढायची ह्याला मटेरियल टाकून घेतलं वडिलानं आम्ही लग्नाला गेल्यावर ह्यावा तेव्हा समजा मटेरियल टाकून घेतलं आहे काय कडपर्यंत मटेरियल टाकलं आहे
वडील दिसत नाही तर वडील काय माहिती कुठे काय जातं ते बघायला लागेल. पण त्या आधी थोडं गुराला रेडीला जरा थोडं वैरण करतो. पायातनं म्हैस आमची म्हैस सुटून गेली आहे राव. म्हैस सुटून गेली. हाय का दादा? दादाला हिरबळ म्हशी ठुलतं म्हणजे दादाने म्हशीच राखायच्या ना. हा गोडे कुणाला ध्यान राखत होतं काय हिरबळ. माझ्या इथं चुल पेटवायला होती माझ्या काढ आणि पाणी ठेवलं म्हणत कुठं म्हैस हुडकून कुठं नाही आता कुठं रान कातारलं कुठं नाही. अहो तुम्ही कुणाला राखण गेलता? अगं पण जातच नाही दोबाडच राखतोय मी. दोबाड इकडं आलं आणि मी तिकडं गेलो ते रेडाक तिकडं आलं आणि दोबाड इकडं आलं. आलेला मग हिथं कसं काय वाटलं हुडकत आलता? कोण मी म्हणलं खाली डोहात आलंय का म्हणलं. माणसालाच राखण गेलाय. डोहात खाली आले का म्हणून काय गेलतो ती डोहात बी येते ना पे पे आता मसर राखा. तर भाऊन मी आता गावात गेलतो किराणा बाजार आणायला आणि मी ही फंटाची बाटली ही घेतली होती. ही काय लिहिलंय बघा. ही कुठली कंपनीची मला माहित नाही. हे यामध्ये काय आहे बघा. हे का काय आहे का ही माहित नाही. दोर आहे तर काय आहे का हे बघा वर पण आहे का. आता मी तुम्हाला वतून दाखवतो यात काय आहे त्या. पण ह्यात मध्ये काहीतरी आहे. 19 लाख बाटली पिवणार असल्या बाटल्या 19 लाख पिवणार बघा. हे बघा हे बघा ह्यात आहे का आतमध्ये. आईचं पोट दुखते साप होते म्हणून ते. हे बघा बघा. तर या असल्या बाटल्या 19 लाख घेऊ नका बघा. मार्केटमध्ये असले आले ते लई सगळ्यांना लावावं लागल म्हणा. बघा हे का यात काय आहे दाखवतो का. तुला मी ही आण नको म्हणलं होतं हे का असं. हे का काय आहे का काय आहे असलं. हे बघा हे का हे बघा हे काय थांबायला बघू देऊ का. हे बघा काय निघलं काय मध्ये का. शिंबुडे का काय? शिंबूर नाही वेगळंच हे काहीतरी. एक जिरून पण गेला हातावर. जिरून पण गेला हातावर. पण गण असलं पे आपण आणायचंच ना. तुला मी म्हणतो तसलं ती ही आण मिरिंडा आण म्हणलं होतं. तर 19 लाख हे असलं घेऊ नका. मार्केटमधली काही बाटली कुठल्या कंपनीची बघा हे घेऊ नका. ही मारायची वेळ या. हे जर आताड्यामध्ये जर फसलं तर सांगून द्या. माणसं मारायची काम आहे ती. ओके तर मस्त मध्ये समजा गोष्टी झाल्या त्या. आता मी माझ्या वरच्या रानामध्ये फिरावून दुशिंदा आलेलो. खाली घरी गेलतो इकडं दुशिंदा तर हे हवाई माचलं हवाई हे आलेला आहे. आणि आता कुठली घालू आपण बस इथं नग तिकडे नग नाही ना नाही नारळ आम्ही रोज नेतो उचलून. आम्ही रोज नेतो. बरं भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीतरी होता मस्त मध्ये. तर आज तुम्ही बघितलं दिवसभर आज आम्ही काय काय केलं मस्त मध्ये. तर आजचा व्हिडिओ काहीतरी असा. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मग सर्वांना तर व्हिडिओ करा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया तुम्हाला सर्वांना पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत.